नमस्कार. आपण ऐकतोय पुष्पाताई नाईक लिखित संत जनाबाईंचे सार्थ अभंग. याचं प्रकाशन केलेलं आहे आशिदा प्रकाशन. आज आपण अभंग घेणार आहोत 31, 32 आणि 33. प्रथम 31वा आपण अभंग ऐकूयात. नोवरिया संगे वराडिया सोहळा, मांडे पुरण पोळ्या मिळे अन्न, परिसाचो निसंगे लोह होय सोने, परिसाचो निसंगे लोह होय सोने, तयाची भूषणे श्रीमंतासी, जनी म्हणे जोड झाली विठोबाची, दासी नामयाची म्हणोनिया, नोवरिया संगे वराडिया सोहळा. लग्न सोहळ्यात नवऱ्या मुलीबरोबर वऱ्हाडी मंडळी असते. नवरीला मांडे पुरणपोळ्याचं जेवण म्हणून तिच्या बरोबरीच्या वऱ्हाड्याला सुद्धा मांड्याचं जेवण वाढलं जातं, मिळतं. लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की लोखंडाचं लगेचच सोनं होतं. अशा या सोन्याचं भूषण श्रीमंतांना असतं. जनाबाई म्हणतात, माझी विठोबाशी जोड झाली आहे, म्हणजेच विठोबाशी माझा संबंध आलाय आणि मला आध्यात्मिक श्रीमंती जशी अविनाशी पणाचीच देवाची श्रीमंती ती मला मिळालेली आहे. अभंग 32वा ऐकूया. तुझ्या निज रूपा कारणे वेडावली षड्दर्शने, परिसोयन कळत्यासी समीपसता देवासी, चारी श्रमे हो कष्टती वेदशास्त्रे ढुंडाळीती, परी कवडे रीती तुला न जाणवे जी विठ्ठला, तुझी कृपा होय जरी दासी जनी द्रुपद करी, तुझ्या निज रूपा कारणे वेडावली षड्दर्शने. हे पांडुरंगा, तुझे स्वरूप निश्चित करण्यासाठी न्याय, वैशेषिक, योग, सांख्य, पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा म्हणजेच वेदांत अशा 6ही दर्शनातून वेड्यासारखा प्रयत्न केला गेलाय. या षड्दर्शनातून काय समजलं तर तू कसा आहेस ह्याबद्दल ज्ञान झालं, पण निश्चिती मात्र झालीच नाही. तर हे पांडुरंगा, तू अगदी जवळ आहेस, पण तुझं निश्चित असं स्वरूप ठाऊकच नाहीये. अहो, चारी वर्णही वर्णन करून थकलेत. त्यांनी सगळी वेदशास्त्र धुंडाळून पालथी घातलीत. अरे पांडुरंगा, तरी तुला कोणत्या रीतीने जाणावं हे काही विठ्ठला मला समजत नाहीये. दासी जनाबाई पांडुरंगाची कृपा व्हावी म्हणून त्याला पुन्हा पुन्हा आळवीतच आहे. पुढचा अभंग घेऊया 33वा. पंढरी सांडोनी जाती वाराणसी, काय सुख त्यासी आहे तेथे, तथा पंचक्रोशी म्हणती मरावे, मरोनिया भावे जीवन मुक्त, नको गा विठोबा मज धाडुकाशी, सांगेन तुझ पाशी ऐक आता, मरची मात्र वेरण स्तंभी घाली, घालोनिया गाडी पाप पुण्य, जाऊनिया तेथे प्रहर 2 रात्री, सत्य मिथ्या श्रोती श्रवण करा. आई आई बाबा म्हणती काय करू, ऐसे दुःख थोरू आहे तेथे, इक्षुदंड घाणा जैसा भरी माळी, तैसा तो कवळी, काळनाथ लिंग देह
देहादिक करीती कंदन, तेथील यातना नको देवा. न जायतो जीव एक सरी हरी, रडती नाना परी नाना दुःखे. अमरादिक थोर थोर भांबावले, भुलोनिया गेले मुक्तीसाठी. तीही मुक्ती माझी खेळे पंढरीसी, लागता पायासी संतांची या. ऐसी ये पंढरी पाहती शिखरी, आणि भीमा तीरी मोक्ष आला. सख्या पुंडलिका लागताची पाया, मुक्ती म्हणे वाया गेले मी की. घर रिघवणी मुक्ती होय दासी, मोक्ष तो पाठीसी धाव घाली. मोक्ष सुखासाठी मुक्ती लोळे, बिने घे कोणी कदा काळी. मोक्ष मुक्तीची ही हानितल्या पायी, अमुची ती काया धरिती सोयी. समर्थाचे घरी भिक्षा नाना परी, मागल्या पदारी घाली ताती. अंबोळ्या सांडोनी कोण मागे भीक, राम राज्याचे सुख तुझे. जनी म्हणे तुझ रखुमाईची आण, जरी मज क्षण विसंबसी. जरी मज क्षण विसंबसी. माणसाला वाटतं की पंढरी सोडून वाराणसीला काशीला जावं, तिच्या पंचक्रोशीत जाऊन मरावं म्हणजे मी जीवनमुक्त होईन. पण खरंच माणसाला काशी क्षेत्री किंवा त्या पंचक्रोशीत मरण येणार नाही, सुख मिळतं का? जनाबाई विष्णूला म्हणतात, मला मात्र काशीला तू पाठवू नकोस. त्याचं कारणही तुझ्याजवळ मी सांगते की काशीत मरेपर्यंत वधस्तंभावर घालतात. तिथे पाप पुण्यांचा झाडा होतो. वाटल्यास हे खरं की खोटं याची प्रहर 2 प्रहर तुम्ही राहून बघा, म्हणजे खात्री करून घ्या. मरण यातना म्हणजे कशा ते तुम्हाला तिथे बघायला मिळेल. लोक या यातनेमुळे आई आई बाबा बाबा म्हणून ओरडत असतात. घाण्यात ऊस घालून रस काढणारा घाणा उसाला पिळवटून काढतो, त्याप्रमाणे यम माणसाला कवळतो. त्यावेळी लिंग देहादिक आणि इतर पण आक्रोश करतात. मुक्ती मिळवण्यासाठी शरीराला खूप त्रास देतात. मुक्ती तर मिळतच नाही, उलट तीव्र वेदना मात्र सहन कराव्या लागतात. तशा यातना नको रे देवा. त्यांचा जीव काही पटकन जात नाही. अनेक दुःखांनी यातना सहन होत नसल्यामुळे ते रडत नसतात. अमरादिकांसारखे मोठमोठे ज्ञानी लोक पण संभ्रमित झालेत, भांबावलेत. मुक्ती मिळावी ती काशीला किंवा तिच्या पंचक्रोशीत मिळते म्हणून मोठे लोकही भुलून गेले. अशी ही मुक्ती माझ्या पंढरीत तर संतांच्या पायाशी खेळती आहे. अशा या पंढरीच्या शिखराकडे नजर टाकली ना, आणि येथील भीमातीर हेच तर मोक्ष ठिकाण आहे. भक्त पुंडलिकाच्या पायरीच्या पाया पडताच मुक्ती मिळते आणि म्हणूनच जणू काही मुक्तीलाच वाटतं की मी जणू वाया गेली, अडगळीला पडली. दासी झालेली मुक्ती बळजबरी मागे लागते आणि ती मुक्ती बरोबर तो मोक्षही तिच्या मागे धावतो आहे. मुक्ती मोक्ष सुखासाठी लोळण घेते, तरी पण कोणीही तिच्याकडे लक्ष देखील देत नाही, तिला जवळही करीत नाही. मोक्ष मुक्तीला लाथाडले म्हणजे संतांनी. तिथे आमचं काय? संत एवढे समर्थ आहेत की त्यांना जे मागितलं ते आम्हाला देतायत. आंबोळ्या खायला मिळतात तर मग
भीक कोण मागणार? तर हे विठ्ठला, तुझं रामराज्य सुख सोडून मी काशीला कशी जाईन रे? तर हे पांडुरंगा, तुला रखुमाईची आण आहे. आण म्हणजे शपथ आहे. क्षणभरासाठी जरी तू मला दूर करशील तर मला काशी नकोच आहे. पंढरीच माझ्यासाठी मोक्ष आणि मुक्तीचं ठिकाण आहे, असं जनाबाई म्हणतात. याच्यातलं तात्पर्य काय आहे? तर काशीपेक्षा पंढरपूरचं महत्त्व जास्त आहे, श्रेष्ठत्व त्यांनी वर्णन केलेलं आहे. इक्षुदंड म्हणजे ऊस, बी म्हणजे तरीपण, मरची म्हणजे मरेपर्यंत, लिंगदेह म्हणजे स्थूल देह. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.